नमस्कार मंडळी. जय खानदेश. जय खानदेश. मन नाव योगेश पाटील आहे आणि मी आटे ओमन सलाला महाराज. मन इंजिनिअरिंग होईल इलेक्ट्रिकल आणि मी आटे एक कंपनी माझं जसं आपलं महाराष्ट्रामध्ये MSCB रास तसं आटे OETC म्हणून कंपनी आहे. ती OETC कंपनीवर मी एक इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काम करस. तर मला सांगा ना, तात्पर्य एकच आहे. आपला खानदेशी लोकसले मी व्हिडिओ तर मराठीमा, हिंदीमा, इंग्लिशमा सगळा बनवू शकस, पण आपला खानदेशी लोकसले मला सांगा ना, तात्पर्य एवढंच आहे की त्या जास्तीत जास्त कसा विदेशमा यायला पाहिजे, विदेशमा कशी नोकरीमा कितला चान्स आहे, कितला फायदा आहे आपले विदेशमा, कितला पैसा आहे, हे आपला खानदेशी लोकसले समजायला पाहिजे. भरपूर मित्र आहेत आडे, असं नाही की पोरं नाही आहेत, काही नाही आहेत. भरपूर मित्र आहेत आपला खानदेशी आडे, अलग अलग लोकेशनमा, जसं काही सौदी अरेबिया, कुवेत, कतार, अबुधाबी, दुबई, शारजा या ठिकाणी भरपूर आहेत. ओमन बी आहेत. पण जास्तीत जास्त खानदेशी लोक यांना फायदा उचलला पाहिजे, कारण हाय जे गल्फ, जे गल्फ म्हणतात आपण याला विदेश ऐकत, काही लोक गल्फ म्हणतात, अब्रॉड म्हणतात, तर यासना फायदा उचलायला पाहिजे जास्तीत जास्त करीसन. तुम्ही शिक्षण करा, ITI करा, डिप्लोमा करा, डिग्री करा, भरपूर डिमांड आहे आडे, भरपूर पैसा आहे. तुम्हाला एक्सपिरियन्सवर पैसा आहे आडे, फक्त तुमले काम जमायला पाहिजे, तुमले काम यायला पाहिजे. जे म्हणतात ना आपण सोनानी खान, तसं हायजी ना, पेट्रोल डिझेलनी खाण आहे आडे. भरपूर पेट्रोल डिझेल मागायला पैसा आहे, फक्त तुम्ही तुम्ही काम शिका परफेक्ट इंडियामा, आणि नंतर मग अप्लाय करा. तुम्ही कसं अप्लाय करा ना, काय करा ना, तुमले पासपोर्ट कसा काढा ना, सगळं डिटेल्स मी दिसू. तुम्ही टेन्शन नका घ्या. तुम्ही फक्त व्हिडिओले लाईक करा, सबस्क्राईब करा, बाकी सगळं मी तुमले बरोबर एक 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 डिटेल्स दिसू. तुमले जे काही क्वेश्चन असतील, जे काही तुमले वाटत असेल की मला माहित नाही, ते माहित नाही, तर तुम्ही बिंदास विचारू शकतास, काय हरकत नाहीये. तुम्ही कमेंटमा विचारू शकतास बिंदास की तुमले काय पाहिजे, तुमले कसा व्हिडिओ पाहिजे, तुमले कसा संदर्भात पाहिजे, तुमले काय गायडन्स पाहिजे, सगळं गायडन्स तुमले भेटेल. तुम्ही टेन्शन नका घ्या. फक्त मला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही प्रयत्न करा. भरपूर भरपूर इंटरव्ह्यू चालतात, भरपूर इंटरव्ह्यू याना गल्फमा जॉब ना, या रिक्वायरमेंट बी भरपूर चालतात. ITI फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, डिझेल मॅकॅनिक, इतकी डिमांड आहे, जबरदस्त डिमांड आहे. सर्वात जास्त डिमांड मेकॅनिकल फिटर, फिटर इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, भरपूर. आणि इंजिनिअरिंग म्हटलं म्हणजे, इंजिनिअरिंग डिप्लोमा म्हटलं म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, बापरे, यांना तर एवढं डिमांड आहे, असले भयान डिमांड आहे. फक्त त्यांना तेवढं नॉलेज पाहिजे, आणि तो आपला रास्ता पाहिजे की कसं जावानं. आपले तो रास्ता एकदा ना भेटी घ्या की बाहेर देशमा कसा जॉब करा ना, मग मग काही टेन्शन नाही, मग पैसाच पैसा आहे. मग आपला इंडियामा बी भरपूर पैसा आहे, असं नाही की इंडियामा पैसा नाही, इंडियामा भरपूर पैसा आहे. पण इंडियामा कसं आहे माहिती का, सगळं असं रेफरन्स ज्याला राहणार, रेफरन्स त्याला चांगला पैसा भेटस. नाही तर मग बाकी असंच मग 10-12 हजार मा काम करा, कॉन्ट्रॅक्ट मा काम करा, आणि ते तुम्ही आडे कमीत कमी तुमले 30,000 ना पुढे सॅलरी रे. ITI होल्डरले कमीत कमी 30,000, 25-27,000, 26,000, 30,000 कमीत कमी तुम्ही पकडी चाला. मग आडे पगार मग तुमले 50,000, 60,000, 70,000, 80,000 तुम्ही आरामात कमावशात ना हो आडे. तुम्ही काय करा ना, तुम्ही पासपोर्ट काढा, आणि मग तुमले सांगास मी काय करा ना. तुम्ही पासपोर्ट बी कसा काढा ना, ते पण सांगसो लागेल तुमले जर वाटत असेल की ते माहित नाहीये, ते गायडन्स करा, तर ते गायडन्स बी तुमले करसू मी. फक्त तुम्ही सपोर्ट करा फक्त, बस. बाकी काही नाही. तुमले जे करणं होईल, जे कसं अप्लाय करा ना, कसं इंटरव्ह्यू द्या ना, इंटरव्ह्यू मा काय विचारतील तुमले, सगळं 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 A to Z माहिती सांगतो तुमले मी. आणि कसं येवाना आठे, इसन बी काय आहे, कसं आहे, रूम कसा राहत, खावाना कसं राहत, लोक कसा राहतात, भाषा कशी राहत, सगळ्या तुमले सगळे डिटेल्स दिसू. आज ना व्हिडिओ फक्त बनवा ना, एवढंच होतं की आपला लोकसले कसं नॉलेज देवानं, कसं या ना संदर्भाમાં सांगा ना, आणि लोकसले कसं तयार करा ना. काहीच म्हणा, एवढाच मुद्दा होता की तुम्ही घर राहतास, तुम्ही ITI व्हायले, डिप्लोमा व्हायले, तुम्ही घर पडेल येत नाही, तर तुम्ही पुन्हा मुंबई सारख्या सिटीजमध्ये जॉब करणार, 12, 15, 17 हजार मा काम करणार. काय त्याला महत्व नाहीये, काहीच महत्व नाही. मी बी तुम्हाला सारखाच होतो, 2, 4, 5, 7 वर्ष मी बी असंच 12, 17 काम करत. भरपूर मला तरी गायडन्स करणार कोण नव्हतं. मी स्वतः विषय ट्राय करा, भरपूर मित्र असं जायत, मला ते माहीत पडणं. मग मी बी मी कमीत कमी 2-2.5 वर्ष ट्राय करत, 2-2.5-3 वर्षपर्यंत मी बी बाहेर देश मग गैरा ट्राय करा. शेवटी वयच नाही, कारण आता ना एक्सपिरियन्स माग्यात. मग मी चांगला
अनुभव लिधा चांगला एकदम तगडा विचारा लोक असले, ज्या लोक जायले ते असले विचारा सगळं असले कसं आहे काय आहे कसं इंटरव्ह्यू देणे पडस काय, मग त्यासने मला गाईड थोडं सांग. मग मी त्यांना अभ्यास चालू करा मजबूत, मग 1-1.5 वर्ष मी भयान अभ्यास करा मग घर, आणि मग मी तयारी करीन, मग मी दिनी इंटरव्ह्यू, मग फायनली सक्सेस होईन. आज मी जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं MSCB बोर्ड आहे तसंच आटे ओमन मा OETC म्हणून असं बोर्ड आहे, त्या बोर्ड मा मी एक इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काम करस. आणि बस आराम मा जिंदगी चालू आहे, काही टेन्शन नाहीये. महिन्याने पगार बरोबर तारखावारी राहणे, तुम्ही बी आरामात 40-50-60-80 हजार कमवू शकतास. फक्त तुम्हाला पण तसं स्किल पाहिजे, दुसरं काही नाही. तुम्ही फक्त रेडी ठेवा. पासपोर्ट असेल तर पासपोर्टला ते पासपोर्ट रेडी ठेवा, नसेल तर त्याचे पासपोर्ट काढा. तुमची जी इच्छा असेल तर, असं मी बळजबरी करून म्हणजे असं नाही की तुम्हाला वाटत असेल चला आपण बी पैसा कमावू विदेशमा जाओ मजा मारो, अरे सगळं फ्री राहत, खावापासून तर राहापासून तर सगळंच फ्री आहे. तुमले काय 1 रुपया खर्च नाहीये. सगळ्या कंपनी दे राहणे, ड्युटी जावा ना ड्युटी तरी घर येवा ना. बस बाकी जे काही असेल ते तुम्ही मी सांगसू बरोबर तुमले पुढला व्हिडिओ मा. जय खानदेश.